घटस्फोटापूर्वी मला माझ्या पतीसोबत एक रात्र घालवायची आहे। पत्नीने न्यायाधीशांसमोर एक विचित्र अट ठेवली। मित्रांनो, ही कहाणी आकांक्षा आणि विक्रमचे नाते इतर प्रेमकथेसारखेच होते। कॉलेजमध्ये एकत्र शिकत असताना हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि नंतर तेच प्रेम लग्नापर्यंत पोहोचले। सगळं स्वप्नासारखं वाटत होतं, पण प्रत्येक नातं फक्त प्रेमानेच चालत नाही तर समजुतीनेही चालतं। मित्रांनो, हळूहळू काळ बदलला, परिस्थिती बदलली आणि अशा काही घटना घडल्या की त्यांच्या नात्यात तडा जाऊ लागला। एके दिवशी विक्रमने आकांक्षाला अशा परिस्थितीत पाहिले की त्याच्या विश्वासाची भिंत क्षणातच कोसळली। शंका, वाद आणि तुटलेल्या संवादामुळे सगळं संपलं। प्रकरण इतकं वाढलं की दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला। ज्या दिवशी न्यायालयात सुनावणी सुरू होती त्या दिवशी दोघेही आपापल्या कुटुंबांसह न्यायालयात पोहोचले। अतिशय अनुभवी आणि संवेदनशील न्यायाधीशांमध्ये गणले जाणारे न्यायमूर्ती भानू प्रताप सिंह यांनी प्रथम आकांक्षाला प्रश्न विचारला। आकांक्षा, घटस्फोटाची याचिका दाखल करणारी तूच होतीस ना? आता विक्रमनेही होकार दिला आहे, तर मला सांगा, तुम्हाला अजूनही घटस्फोट हवा आहे का की तुम्हाला काही बोलायचे आहे? कोर्टात एक खोल शांतता होती। सर्वांच्या नजरा आकांक्षावर खिळल्या होत्या। आकांक्षा काही क्षण गप्प राहिली आणि नंतर अतिशय हळू पण स्पष्ट शब्दात म्हणाली, न्यायाधीश साहेब, मी घटस्फोट घेईन, पण त्याआधी मला माझ्या पतीसोबत एकाच खोलीत एकाच बेडवर एक रात्र घालवायची आहे। कोर्टात बसलेले लोक स्तब्ध झाले। क्षणभर असे वाटले की वेळ थांबली आहे। न्यायाधीश भानू प्रताप सिंह देखील स्तब्ध झाले। ते अनेक वर्षांपासून सेवेत होते, पण त्यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात अशी विनंती कधीच ऐकली नव्हती। त्यांना राग आला आणि आश्चर्य वाटले। ही कसली मुलगी आहे जी सर्वांसमोर असे शब्द बोलत आहे? त्यांना वाटले की घटस्फोटासाठी अर्ज करणारी मुलगी आता तिच्या पतीसोबत रात्र घालवण्याची मागणी करत आहे। ती मानसिकदृष्ट्या वेडी आहे का? पण ते एक जबाबदार न्यायाधीश होते। त्यांनी त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि शांतपणे आकांक्षाला वेगळ्या खोलीत बोलावले। खरं तर मित्रांनो, संपूर्ण प्रकरण काहीसं असं होतं। आज कौटुंबिक न्यायालयात खूप महत्त्वाचा दिवस होता। विक्रम आणि आकांक्षा हे पती पत्नी आहेत जे एकमेकांशिवाय कधीही राहू शकत नव्हते। आज ते कायमचे त्यांचे नाते संपवण्यासाठी न्यायालयात आले होते। कोर्टात कामकाज सुरू होताच न्यायमूर्ती भानू प्रताप सिंह प्रथम विक्रमला बोलावतात। ते विक्रमला गंभीरपणे विचारतात, विक्रम, ही तुमची शेवटची संधी आहे। मला सांगा, तुम्हाला खरोखर हे नाते तोडायचे आहे का? तुमच्यावर कोणताही दबाव नाही, विचारपूर्वक बोला। न्यायाधीशांनी विचारल्यावर विक्रम विचार न करता सरळ उत्तर देतो, हो न्यायाधीश साहेब, मला घटस्फोट हवा आहे। मी आता आकांक्षासोबत राहू शकत नाही। कोर्टात बसलेले सर्वजण हे शांतपणे ऐकत होते। आता आकांक्षाची पाळी होती। मग न्यायाधीशांनी आकांक्षाला विचारले, तुलाही विक्रमला घटस्फोट द्यायचा आहे की तुला आणखी काही बोलायचे आहे? आकांक्षाने काही क्षण डोळे मिटले, मग मोठ्या संयमाने म्हणाली, मलाही घटस्फोट घ्यायचा आहे, पण घटस्फोट देण्यापूर्वी मला माझ्या पती विक्रमसोबत एकाच खोलीत एकाच बेडवर एक रात्र घालवायची आहे। मित्रांनो, हे ऐकून संपूर्ण कोर्ट हॉल शांत झाला। न्यायाधीशही क्षणभर स्तब्ध झाले। त्यांच्या चेहऱ्यावर रागाची लाट उसळली, पण त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले। ते स्वतःमध्ये विचार करू लागले, ही कसली मागणी आहे? ज्या मुलीने स्वतः घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे ती आता तिच्या पतीसोबत एक रात्र घालवण्याबद्दल बोलत आहे। ही मुलगी वेडी आहे का? पण पुढच्याच क्षणी न्यायाधीशांचे अनुभवी मन बोलले, नातेसंबंधांचे मूल्य केवळ कायद्याने ठरवले जात नाही। बऱ्याचदा मानवता आणि शहाणपण त्याहूनही मोठा न्याय करू शकते। जर आपण फक्त नियमांच्या पानांवर निर्णय घेतला तर भावनांना कुठे जागा असेल? न्यायाधीशांनी खुर्चीवर डोके टेकवले आणि काही काळ खोल विचारात बुडाले। जोपर्यंत हे दोघे कायदेशीररित्या पती पत्नी आहेत तोपर्यंत एकत्र राहणे गुन्हा नाही। जर पत्नीला शेवटचे पतीसोबत राहायचे असेल तर आपण तिला थांबवावे का? त्यांनी ठरवले की आजचा निर्णय केवळ कायद्याबद्दलच नाही तर दुसऱ्या संधीबद्दलही असेल। त्यांनी न्यायालयात निर्णय जाहीर केला, जर आकांक्षा आणि विक्रम दोघेही सहमत असतील तर ते एकत्र एक रात्र घालवू शकतात, अशी परवानगी न्यायालयाने दिली आहे। ते अजूनही पती पत्नी आहेत, त्यांना हा अधिकार आहे आणि कदाचित ही एक संधी देखील आहे। हे ऐकून आकांक्षाचे कुटुंब रागावते। ते न्यायालयाच्या आवारात आक्षेप घेतात, टोमणे मारतात, पण न्यायाधीशांचे उत्तर सरळ आणि स्पष्ट होते। कधी कधी नातेसंबंध क्षणभरही टिकून राहतात। कदाचित ही शेवटची रात्र त्यांना शेवटच्या वेळी विचार करण्याची संधी देईल। मी केवळ कायदाच देत नाही तर नातेसंबंध तुटण्यापूर्वी ते सांभाळण्याची संधी देत आहे। मित्रांनो, जेव्हा न्यायमूर्ती भानू प्रताप सिंह यांनी न्यायालयात आकांक्षा आणि विक्रम एकत्र एक रात्र घालवू शकतात असा आदेश जाहीर केला तेव्हा आकांक्षाचे कुटुंबीय हैराण झाले। त्यांच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता। एका आईने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटले, मुली, तू काय करत आहेस?
तू ज्याला सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहेस त्याच्यासोबत रात्र घालवण्याबद्दल बोलत आहेस. इतर नातेवाईकांनीही टोमणे मारले. ही लज्जास्पद बाब आहे. सर्वांसमोर हे बोलणे आवश्यक होते का? पण आकांक्षा गप्प राहिली. तिने कोणतेही उत्तर दिले नाही. ती फक्त शांतपणे सर्वांचे ऐकत राहिली. परिस्थिती बिघडत असल्याचे न्यायाधीशांनी पाहिले तेव्हा त्यांनी आवाज उठवला आणि सांगितले की जोपर्यंत ते दोघेही कायदेशीररित्या पती पत्नी आहेत तोपर्यंत त्यांना एकत्र राहण्याचा अधिकार आहे. जर आकांक्षाला तिच्या पतीसोबत एक रात्र राहायचे असेल तर कोणालाही त्यावर काही आक्षेप नसावा. त्याच्या स्पष्ट उत्तरानंतर प्रकरण शांत झाले आणि न्यायालयाची वेळ संपली. सर्वजण बाहेर गेले. विक्रम न्यायालयाच्या आवारातील कॉरिडॉरमध्ये थोडा दूर उभा होता. तेवढ्यात आकांक्षा त्याच्याकडे आली. विक्रम थेट म्हणाला, आकांक्षा, आता आपल्याला वेगळे व्हायचे आहे. तुझा मार्ग आणि माझा मार्ग आता वेगळा झाला आहे. तू केलेला प्रस्ताव मला समजत नाही. उद्या घटस्फोट निश्चित आहे हे आम्हाला दोघांनाही माहीत असताना तू एकत्र एक रात्र का घालवू इच्छितेस? आकांक्षा हसली, पण त्याच्या बोलण्यात दृढता होती. विक्रम, इतका उंच उडू नकोस. तू अजूनही माझा नवरा आहेस आणि घटस्फोट होईपर्यंत एक पत्नी म्हणून मला तुझ्यासोबत राहण्याचा अधिकार आहे आणि आता हा न्यायालयाचा आदेश देखील आहे. विक्रम थोडासा चिडला पण नंतर स्वतःशी विचार करून तो शांत झाला. ठीक आहे, तो म्हणाला, जर हे एका रात्रीची गोष्ट असेल तर मी ते पूर्ण करेन. उद्यानंतर सर्व काही संपेल. मग आकांक्षाने आणखी एक अट ठेवली. एक अट ऐका विक्रम, ही रात्र तुमच्या घरी नाही, माझ्या आईवडिलांच्या घरी नाही किंवा सासरच्या घरी नाही. आपण दोघेही हॉटेलमध्ये भेटू. मी केव्हा आणि कुठे ठरवेन आणि मी स्वतः तुम्हाला फोन करेन आणि कुठे पोहोचायचे ते सांगेन. विक्रम हलके स्मितहास्य केले. यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सकाळचे 7 वाजले होते. विक्रम त्याच्या खोलीत बसून शांतपणे विचार करत होता. आज रात्रीचा खरा अर्थ काय? तेवढ्यात त्याच्या फोनवर फोन आला. फोनवर आकांक्षाचा आवाज होता. ती म्हणत होती की तुम्ही रात्री सकाळचे 9 वाजता हॉटेल सावरियाला पोहोचा. मी लोकेशन पाठवत आहे. रूम नंबर 204. उशीर करू नका. मग कॉल कट झाला. कोणतेही अतिरिक्त बोलणे नाही, भावनिक संवाद नाही. विक्रम थोडा वेळ शांत बसला. मग तो अनिच्छेने तयार झाला, जणू काही तो ओझे उचलणार आहे. तो रात्री सकाळचे 9 वाजता हॉटेलमध्ये पोहोचला. त्याला रिसेप्शन मधील खोलीची माहिती मिळाली आणि तो थेट वरच्या मजल्यावर गेला. खोली उघडी होती पण आतले दृश्य पाहून तो क्षणभर थांबला. खोली पूर्णपणे सजवलेली होती. मंद दिवे, फुलांचा सुगंध, मंद संगीत. पण आकांक्षा तिथे नव्हती. हा कसला विनोद आहे? विक्रमच्या मनात एकामागून एक प्रश्न येऊ लागले. आकांक्षाने तिच्या कुटुंबातील सदस्यांशी संगनमत करून काही युक्ती केली आहे का? मला काही खोट्या आरोपात अडकवले जाईल का? तो अस्वस्थपणे आजूबाजूला पाहू लागला. असेच सुमारे 10 मिनिटे गेली. मग अचानक दारावर आवाज आला. विक्रमने दाराकडे पाहिले आणि त्याचे डोळे क्षणभर स्तब्ध झाले. आकांक्षा त्या दारात उभी होती. लाल पोशाखात, पूर्ण वधूच्या पोशाखात, चेहऱ्यावर हलका बुरखा, डोळ्यांत चमक होती, जणू काही तिचे आज लग्न होणार आहे. ती हळू पावलांनी खोलीत आली. खोलीत शांतता होती. फक्त हृदयाचे ठोके ऐकू येत होते. विक्रम बेडवर बसला होता. डोळे उघडे होते. त्याला काहीही समजत नव्हते. हा विनोद आहे की सत्य? आकांक्षा थोडा वेळ तिथेच उभी राहिली. मग ती त्याच्याकडे आली. तिने बुरखा काढला आणि अतिशय मृदू आवाजात विचारले, कसा आहेस विक्रम? विक्रमने उत्तर दिले नाही. त्याने फक्त दुसरीकडे पाहिले. त्याचे शांतता म्हणत असल्याचे दिसत होते, तुला जे करायचे आहे ते कर. मला काही फरक पडत नाही. आकांक्षा हसली, जणू तिला हे आधीच माहीत होते. तिच्या हास्यात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त प्रेम होते. ती म्हणाली, तुला आठवतंय का आमच्या लग्नानंतरचे पहिले 4 महिने कसे होते? आम्ही खूप बोलायचो, आम्ही एकत्र हसायचो, स्वप्ने विणली. त्या आठवणींच्या मदतीने मी ही 4 वर्षे घालवली. विक्रम, जेव्हा जेव्हा मी तुला आठवायचो तेव्हा मी त्या 4 महिन्यांतील सुंदर क्षण माझ्या हृदयात पुन्हा पुन्हा सांगत राहिलो. आणि आता जेव्हा आपण उद्यापासून वेगळे होणार आहोत तेव्हा मला वाटत नाही की आपण फक्त घटस्फोटाच्या कागदी ओळीवर विभागले जावे. मला आमची शेवटची रात्र आमची सर्वात गोड आठवण बनावी अशी इच्छा आहे. अशी आठवण जी कधीही पश्चात्तापात बदलत नाही. विक्रम अजूनही काहीही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात एक खळबळ होती, जणू काही तो इच्छा असूनही काही बोलू शकत नव्हता. आकांक्षा हळुवारपणे म्हणाली, आजची रात्र फक्त तुझ्यासाठी आहे. मी तुला थांबवणार नाही, मी तुला जबरदस्ती करणार नाही. तू जे काही करशील ते करू शकतोस. आज या एका रात्रीवर माझ्यासोबत हास. मित्रांनो, रात्र खोलीत पूर्ण शांततेत पसरली होती. खोलीची सजावट आकांक्षाला हवी होती तशीच होती. मऊ दिवे, सुगंधी फुले आणि लग्नासारखे वातावरण. पण वातावरणात प्रेमापेक्षा जास्त तणाव होता. विक्रम खोलीच्या एका कोपऱ्यात शांतपणे उभा होता आणि आकांक्षा वधूच्या पोशाखात भावनेने त्याच्याकडे पाहत होती.
थोडा वेळ दोघांमध्ये काहीही बोलले नाही. मग शेवटी विक्रमने शांतता तोडली. त्याचा आवाज तीक्ष्ण होता. तुम्हाला वाटते का हे सर्व करून मी घटस्फोटाचा निर्णय बदलू शकेन? एक रात्र एकत्र घालवल्याने गेल्या 4 वर्षांचे भांडणे मिटतील का? तू स्वतः न्यायाधीशांना ही परवानगी मागितली आहेस, मग हे सगळं मला सौम्य करण्यासाठी आहे का? आकांक्षा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती, पण विक्रम थांबला नाही. तो पुढे म्हणाला, मला माहित आहे मुली आजकाल काय विचार करतात. जेव्हा सगळं उद्ध्वस्त होतं तेव्हा त्या भावनिक होण्याचे नाटक करू लागतात. तूही तेच आकांक्षा करत आहेस. आकांक्षा आता हळूच उत्तरली. तिचा चेहरा गंभीर होता, पण तिच्या डोळ्यात सत्य होते. नाही विक्रम, तू जे विचार करत आहेस तो माझा हेतू नव्हता. तुला हवं असेल तर तू घटस्फोट घेऊ शकतेस, मीही घेईन. मला आजची शेवटची रात्र हसत एकत्र घालवायची होती, पण आता प्रकरण वादाकडे वळत होते. विक्रम आणि आकांक्षामध्ये भांडण सुरू झाले. विक्रम तिला वारंवार तिच्या चुकीची आठवण करून देत होता आणि आकांक्षा फक्त अशीच इच्छा करत होती की आजची रात्र शांततेत जावी आणि कटुतेने नाही. मग अचानक आकांक्षा विक्रमकडे आली. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय गंभीर स्वरात म्हणाली, तू माझ्यावर विश्वास ठेवलास किंवा नाही ठेवलास, पण आज काहीही झालं तरी मी ते कधीच सांगणार नाही. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या आत्म्यात कोरला गेला आहे. विक्रम, तुला हवं असेल तर तू काहीही करू शकत नाहीस, पण मी तुला दोष देणार नाही. मी तुला कधीच दोष देणार नाही. तिचा आवाज तुटत होता, पण ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तुला वाटतंय मी तुला शारीरिक संबंधासाठी बोलावलं आहे, पण माझा हेतू फक्त एवढाच होता की मी तुला शेवटच्या वेळी पाहू शकेन जसे मी तुला आधी पाहायचो. तिला प्रेमाने स्वतःचे म्हणून स्वीकारत विक्रम थोडा तीव्रपणे म्हणाला, तुला आठवतंय का तू आधी माझ्यावर असा आरोप करत होतास की मी फक्त माझ्या फायद्यासाठी प्रेम करतो. आता जेव्हा तू मला स्वतः हॉटेलमध्ये बोलावून सर्वस्व अर्पण करत आहेस, तेव्हा माझ्यात आणि तुझ्यात काय फरक उरला आहे? त्याच्या बोलण्यात राग होता, पण वेदनाही लपलेल्या होत्या. आकांक्षाचे डोळे अश्रूंनी भरले, पण ती हसत म्हणाली, आणि फरक एवढाच आहे की विक्रम, मी शेवटच्या वेळी माझे प्रेम पूर्ण करण्यासाठी आलो आहे, तू शेवटच्या वेळी वाद घालण्यासाठी आला आहेस. मित्रांनो, विक्रमचा तीक्ष्ण प्रश्न ऐकून आकांक्षा शांत राहिली. काही वेळ तिच्या नजरा खाली राहिल्या, मग ती हळूच म्हणाली, असं नाहीये विक्रम, जे काही झालं, राग, गैरसमज, सगळं संपले. मला आता एवढंच हवंय, आपल्या कथेचा शेवट सुरुवाती इतकाच चांगला असावा. म्हणूनच मी तुला हॉटेलमध्ये बोलावलं, फक्त एका शेवटच्या स्मितहास्यासाठी, एका शेवटच्या क्षणासाठी. विक्रम अजूनही त्याच थंड स्वरात बोलला. सुरुवात, शेवट, चांगलं, वाईट, हे सगळं आता काही फरक पडत नाही जेव्हा आपण एकमेकांसोबत राहू शकत नाही. पण खरं सांगू का आकांक्षा, मला या हॉटेलमध्ये बोलावण्याचा तुझा खरा उद्देश काय आहे? आकांक्षाने एक दीर्घ श्वास घेतला. आता तिचा आवाज गंभीर होता. तुला खरंच वाटतंय की मी इथे फक्त तुझ्याशी नातं जोडण्यासाठी आलो आहे? नाही विक्रम, असं अजिबात नाहीये. मला नुकतच सत्य कळलं होतं. विक्रमला धक्का बसला. कसलं सत्य? तिने विचारलं. आकांक्षा पुढे सरकली. तिने विक्रमच्या डोळ्यात पाहिलं आणि हळुवारपणे म्हणाली, 6 महिन्यांपूर्वी जेव्हा मी तुला कोर्टात पाहिलं तेव्हा तू पूर्वीसारखाच दिसत होतास, निरोगी, आत्मविश्वासाने भरलेला. पण आज तुला पाहून मला धक्का बसला. तुझा चेहरा निस्तेज झाला आहे, डोळे कंबरेपर्यंत गेले आहेत, शरीर कमकुवत झाले आहे, आवाजातही पूर्वीसारखी ताकद राहिलेली नाही. काय झाले विक्रम? हे सर्व कसे घडले? काही आजार आहे की काहीतरी गंभीर? सुरुवातीला विक्रम विषय टाळू लागला. नाही, काहीच नाही, फक्त थोडीशी कमजोरी आहे. त्याने संभाषण तिथेच संपवण्याचा प्रयत्न केला, पण आकांक्षाने त्याचा हात धरला आणि विक्रम म्हणाला, मी अजूनही तुझी पत्नी आहे आणि पत्नीला तिच्या पतीचे दुःख जाणून घेण्याचा अधिकार आहे. तर मला सत्य काय आहे ते सांगा. विक्रमने काही क्षण डोळे मिटले. मग तो हळूहळू बोलू लागला. तू मला सोडून गेल्यावर माझ्या आजूबाजूचे सर्वजण बदलले. कुटुंबातील सदस्य मला टोमणे मारू लागले. मित्र माझी चेष्टा करू लागले. कोणी म्हणायचे की जो स्त्रीला सांभाळू शकत नाही तो आयुष्य कसे सांभाळेल. मी आतून तुटलो होतो. मी खाणे पिणे बंद केले. मी स्वतःची काळजी घेणे बंद केले. मी फक्त खोलीत होऊन राहायचो. जणू शरीर तिथेच आहे पण आत्मा दुसरीकडेच हरवला आहे. मित्रांनो, खोलीत एक गहिरी शांतता होती. विक्रम शांत बसला होता आणि आकांक्षा त्याच्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती, आश्चर्य आणि प्रश्न सर्व तरंगत होते. मग विक्रमने असे काहीतरी सांगितले जे आकांक्षाला चिरडून टाकणार होते. विक्रम हळूहळू सांगू लागला, एके दिवशी अचानक माझ्या पोटात खूप वेदना झाल्या, इतक्या असह्य की मी उठूही शकत नव्हतो. कसा तरी मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टरांनी तपासणी केली आणि त्यांनी मला जे सांगितले त्याने माझे आयुष्य बदलले.
विक्रम काही क्षण थांबला, मग तो थरथरत्या आवाजात म्हणाला की मला रक्ताचा कर्करोग आहे. आकांक्षा मित्रांनो, त्या एका वाक्याने खोलीचे वातावरण बदलले. आकांक्षाचा श्वास थांबला, तिचा चेहरा फिकट पडला, ओठ सुकले. विक्रम पुढे म्हणाला, डॉक्टर म्हणाले की माझ्या निष्काळजीपणामुळे हा आजार वाढला. जर मी सुरुवातीला लक्ष दिले असते तर कदाचित मला थोडा आराम मिळाला असता, पण आता खूप उशीर झाला आहे. आता फक्त 6 महिने आहेत, कदाचित त्यापेक्षाही कमी. हे ऐकल्यावर माझ्या डोळ्यांत अंधार पडला. मी विचार करू लागलो की जेव्हा मी तिथे नसेन तेव्हा तुम्ही कुठे राहाल, तुम्ही कसे जगाल. त्याचे डोळे आता अश्रूंनी भरले होते. तो पुढे म्हणाला, मला तुझ्यासोबत मरायचे नव्हते, कारण माझ्या मृत्यूनंतर लोक तुला विधवा म्हणून येत असे मला वाटते. समाजाच्या चर्चा, नातेवाईकांचे टोमणे सहन करणे तुला खूप कठीण झाले असते. म्हणूनच मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मी गेल्यावर माझी पत्नी म्हणण्याऐवजी तू एक स्वतंत्र स्त्री राहू शकशील. तू जे काही करशील ते करू शकतेस. तू पुन्हा लग्न करू शकतेस. तू कोणत्याही ओझ्याशिवाय पुन्हा तुझे आयुष्य सुरू करू शकतेस. हे ऐकून आकांक्षाचे हृदय फाटले. ती रडत म्हणाली, विक्रम, ही खूप मोठी गोष्ट होती आणि तू माझ्यापासून ते लपवले होते. जर तू मला आधी सांगितले असतेस तर कदाचित मी घटस्फोटाचे कागदपत्रे कधीच आणली नसती. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. विक्रम हळूहळू तिचा हात धरून खूप शांतपणे बोलला, आता जे काही झाले ते झाले आहे आकांक्षा. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. उद्यापासून तू मोकळी आहेस आणि मीही. मला फक्त तुला चांगले आयुष्य जगायचे आहे आणि मला माझ्या वाट्याचा अंधार एकट्याने सहन करू द्यायचे आहे. खोली पुन्हा एकदा शांततेत बुडाली. दुसरीकडे विक्रम खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला, आता सकाळ झाली आहे. आकांक्षा, आता मला माझ्या घरी जायला हवे आणि तूही परत जा. मग आकांक्षा हळूच हसली आणि म्हणाली, ठीक आहे. पण तिच्या चेहऱ्यावरील भाव ठीक नसण्यापेक्षा खूपच खोल होते. जणू काही आत वादळ उठले आहे. ती हॉटेलमधून बाहेर होऊन एकटी आली तेव्हा तिच्या मनात विचारांचा समुद्र उसळू लागला. ज्या पतीसाठी आम्ही दर सोमवारी उपवास केला, ज्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आम्ही उपवास केला, आज तो आयुष्याच्या शेवटच्या वळणावर उभा असताना मी त्याला असे एकटे सोडावे का? ज्याला आता माझ्या सहवासाची सर्वात जास्त गरज आहे, मी त्याचा सर्वात मोठा दोष बनू का? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती स्वतःला शिव्या देऊ लागली. मी त्याला कसे सोडेन, असे मी कसे विचार करू शकते? मी त्याच्या जगण्याचे कारण का बनू नये? आकांक्षा या विचारांमध्ये बुडून तिच्या घरी पोहोचली. आणि दुसरीकडे विक्रम देखील शांतपणे परतला. त्याच्या आत एक विचित्र शांतता आणि अपूर्णता होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता दोघेही आपापल्या कुटुंबासह दरबारात हजर झाले. पुन्हा एकदा न्यायालयात तोच गोंधळ सुरू झाला. न्यायमूर्ती भानुप्रताप सिंह खुर्चीवर बसले होते आणि त्यांनी कामकाज सुरू केले. सर्वप्रथम त्यांनी विक्रमला विचारले, विक्रम, तुमचा निर्णय अजूनही तोच आहे का? तुम्हाला आकांक्षाला घटस्फोट द्यायचा आहे का? विक्रमने क्षणभरही विचार न करता उत्तर दिले, हो न्यायाधीश साहेब, माझा निर्णय पूर्वीसारखाच आहे. मला आकांक्षाला घटस्फोट द्यायचा आहे. हे ऐकून संपूर्ण न्यायालय शांत राहिले. न्यायाधीश साहेबांनी आकांक्षाकडे हलकीशी नजर टाकली. त्यांना खात्री होती की जेव्हा एक पक्ष इतका स्पष्ट असतो तेव्हा दुसरा पक्षही घटस्फोटाला सहमती देईल. पण मग त्यांनी आकांक्षाला विचारले, आकांक्षा, तुमचा हेतू काय आहे? तुम्हालाही हा घटस्फोट मान्य आहे का? पुढच्याच क्षणी असे उत्तर आले की संपूर्ण न्यायालय स्तब्ध झाले. नाही न्यायाधीश साहेब, मला घटस्फोट द्यायचा नाही. मला फक्त विक्रमसोबत राहायचे आहे. संपूर्ण न्यायालय स्तब्ध झाले. आकांक्षाच्या कुटुंबातील सदस्यही निशब्द झाले. कालपर्यंत जी मुलगी म्हणत होती की तिला नाते संपवायचे आहे, ती आज म्हणत होती की ती नाते तोडणार नाही. न्यायाधीश साहेबही आश्चर्यचकित झाले, पण कुठेतरी त्याच्या चेहऱ्यावर थोडासा समाधान होता. त्याने विचारले, पण कालपर्यंत तुला घटस्फोट घ्यायचा होता. आकांक्षा, आता अचानक हा बदल का? आकांक्षा डोळ्यातले अश्रू रोखून म्हणाली, कारण कालपर्यंत मला माहित नव्हते की विक्रम कोणत्या वेदनातून जात आहे. पण आज जेव्हा मला कळले की तो मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा आहे, तेव्हा मी त्याला कसे सोडू शकते? न्यायाधीश साहेब आता गंभीर झाले. त्यांनी विक्रमकडे पाहिले आणि विचारले, हा खरा विक्रम आहे का? तुम्हाला काही गंभीर आजार आहे का? विक्रम काहीच बोलला नाही. त्यांनी खांदे वाकवले आणि हळूहळू मान हलवली. पण न्यायालयात कोणताही वैद्यकीय अहवाल सादर केला गेला नाही, जेणेकरून ही माहिती औपचारिकपणे प्रमाणित करता येईल. न्यायाधीश साहेब म्हणाले, पहा, जोपर्यंत न्यायालयात कोणताही वैद्यकीय कागदपत्र सादर होत नाही तोपर्यंत आपण ते केवळ भावनिक प्रतिक्रिया म्हणून पाहू शकतो. कोर्टरूम मध्ये जणू काही वेळ थांबला होता. सर्वांच्या नजरा आकांक्षावर खिळल्या होत्या, ज्याने घटस्फोट नाकारलाच नाही तर सर्व परिस्थितीत विक्रमसोबत राहण्याचे जाहीर केले होते. न्यायमूर्ती भानुप्रताप सिंह थोडे आश्चर्यचकित झाले.
त्यांनी गंभीर स्वरात विचारले, आकांक्षा, जेव्हा तू घटस्फोटाची याचिका दाखल केली होती आणि विक्रमनेही होकार दिला होता, मग आता अचानक काय बदलले आहे? या बदलाचे काही आधार तुमच्याकडे आहे का? आकांक्षाने उत्तरात एक कागदी फाईल दिली. हो न्यायाधीश साहेब, हा वैद्यकीय अहवाल आहे. हा तोच अहवाल आहे जो मी हॉटेलमध्ये विक्रमकडून घेतला होता. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्याला रक्ताचा कर्करोग आहे आणि त्याला जगण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे. 6 महिन्यांपेक्षा जास्त नाही. न्यायालयात शांतता पसरली. न्यायाधीशांनी अहवाल घेतला आणि तो खोलवर वाचला. प्रत्येक शब्द त्याच्या अनुभवी हृदयाला भोसकणाऱ्या चाकूसारखा होता. त्याने डोके वर केले आणि विक्रमकडे पाहिले, ज्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती. फक्त एक शांतता होती जी कदाचित अंतिम स्वीकृतीची असेल. मग न्यायाधीश साहेबांच्या मनात एक विचार आला की जर आकांक्षाच्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर ती कदाचित या परिस्थितीत पळून गेली असती. पण कालपर्यंत घटस्फोट घेऊ इच्छिणारी ही मुलगी आज मृत्यूच्या सावलीत उभ्या असलेल्या व्यक्तीचे जीवन बनवू इच्छिते. न्यायाधीश साहेब गंभीर स्वरात म्हणाले, आकांक्षाच्या या निर्णयाचे न्यायालय कौतुक करते. ती फक्त पत्नी नाही तर मानवता आणि समर्पणाचे प्रतीक बनली आहे. न्यायालयाने आदेश दिला आहे की आता घटस्फोटासाठी कोणतीही संमती नाही आणि लग्न अबाधित आहे. म्हणून आकांक्षा आता विक्रमसोबत तिच्या घरी परतेल. हा आदेश जाहीर होताच आकांक्षाच्या कुटुंबातील सदस्यांनी निषेध केला. तिची आई रडत म्हणाली, मुली, हा वेडेपणा आहे. तो फक्त काही महिन्यांचा पाहुणा आहे. त्याच्यासोबत राहून तुला काय मिळणार? इतर नातेवाईकांनीही सांगितले, आम्ही तुझे पुन्हा लग्न करू. एक नवीन जीवन सुरू होऊ शकते. पण आकांक्षाचे उत्तर स्पष्ट होते की तू मला त्याची वधू म्हणून पाठवले होते. मी 7 फेरे घेतले होते. 7 आयुष्यांसाठी. हा सहवास फक्त चांगल्या काळासाठी नव्हता. तो सर्वात कठीण काळात साथ देण्यासाठी होता. आता जेव्हा त्याला माझी सर्वात जास्त गरज असेल तेव्हा मी त्याला एकटे कसे सोडू शकतो? विक्रम पुन्हा एकदा म्हणाला, आकांक्षा, अजूनही वेळ आहे. परत जा. मला तू माझ्या आजाराशी बांधलेली नको आहे. मी स्वतःला संपताना पाहेन पण तुला तुटताना पाहू शकणार नाही. आकांक्षा त्याच्याकडे पाहून हसली. तिने तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू लपवले नाहीत तर आणखी दृढनिश्चयाने म्हणाली की जर हा तुझा अंत असेल तर माझाही अंत होईल. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यासोबत असेन आणि या जगातील कोणतीही शक्ती आपल्याला वेगळे करू शकत नाही. कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यांत ओलावा आला होता. हा फक्त लग्नाचा निर्णय नव्हता. हा खऱ्या प्रेमाचा आणि निष्ठेचा विजय होता. दोघेही कोर्टातून बाहेर येताच विक्रमच्या कुटुंबाने भावनिकरित्या आकांक्षाला मिठी मारली. त्यांच्या मनात आदर आणि आदर वाढला होता. ही चित्रपटाची कथा नव्हती. ही मुलीच्या धाडसाचे, प्रेमाचे आणि मानवतेचे खरे उदाहरण होते. आणि या कथेचा उद्देश फक्त मनोरंजन नव्हता तर हे स्पष्ट करणे होते की खरे प्रेम ते नसते जे फक्त एकत्र राहण्याबद्दल बोलते. खरे प्रेम ते असते जे प्रत्येक परिस्थितीत शेवटपर्यंत एकत्र राहते. आता मी तुम्हाला काही मौल्यवान गोष्टी सांगणार आहे. तुमच्या आयुष्यात ते नक्कीच खूप फायदेशीर ठरेल. नाती ही काचेसारखी नसतात जी तुटू शकतात. ती आत्म्याच्या धाग्याने बांधलेली असतात जी काळानुसार अधिक मजबूत होते. जेव्हा आपण भावनांऐवजी अहंकाराला प्राधान्य देतो तेव्हा नाती तुटतात. पण जर आपण शहाणपणा आणि संयमाने पुढे गेलो तर प्रत्येक तुटलेला धागा पुन्हा जोडता येतो. खरे प्रेम ते नाही जे आनंदात तुमच्या सोबत उभे राहते. खरे प्रेम ते आहे जे मृत्यूच्या आवाजातही तुमच्या सोबत उभे राहते. एखाद्याच्या चांगल्या दिवसात त्यांच्यासोबत राहणे सोपे आहे. पण खरे प्रेम ते आहे जे संपूर्ण जग तुम्हाला सोडून गेल्यावर सर्वात वाईट काळातही तुमच्या सोबत उभे राहते. ज्याला जग ओझे मानते त्याला पाठिंबा देणे ही मानवतेची खरी ओळख आहे. जेव्हा परिस्थिती बिकट होते, एखाद्याला आजार किंवा अडचणी येतात तेव्हाच खऱ्या नात्याची ओळख पटते. काही निर्णय मनापासून घेतले जातात आणि ते निर्णय जीवनाचा अर्थ बदलतात. विक्रमसोबत उभी असलेली आकांक्षा हा एक निर्णय होता जो समाजाचा विचार पाहून किंवा कोणताही फायदा पाहून घेतला जात नव्हता, फक्त भावनिक आत्म्याच्या हाकेवरून घेतला जात होता. जेव्हा प्रेम कर्तव्य बनते आणि कर्तव्य पूजा बनते तेव्हा ते नाते फक्त श्वासांपुरते मर्यादित राहत नाही. ते अमर बनते. लग्नाचे 7 फेरे हे फक्त एक विधी नसून प्रत्येक परिस्थितीत एकत्र राहण्याचे वचन असते आणि या कथेत आकांक्षाने ते खरे सिद्ध केले. कधीकधी जो जीवन सोडून जात आहे तो दुसऱ्यासाठी जगण्याचे कारण बनतो. जेव्हा विक्रमला जीवनाकडून कोणतीही आशा नव्हती तेव्हा आकांक्षा त्याची आशा बनली. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या हरवलेल्या जीवनात प्रकाश बनता तेव्हा हे प्रेमाचे सर्वात मोठे रूप आहे. जेव्हा एखादी स्त्री प्रेमात पूर्णपणे समर्पित असते तेव्हा तिला देवापेक्षाही वरचे स्थान मिळते. आकांक्षाने केवळ तिचे प्रेम पूर्ण केले नाही तर जेव्हा कोणीही मागे हटले असते तेव्हा त्या परिस्थितीतही ती खंबीरपणे उभी राहिली. हे एका सामान्य मुलीचे असाधारण धाडस होते. प्रत्येकाला एके दिवशी मृत्यूची भीती वाटते, पण जो मृत्यूच्या सावलीतही प्रेमाने हसतो तो जीवनाचा सर्वात सुंदर चेहरा असतो.
जेव्हा विक्रम मृत्यूसमोर उभा होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हास्य केवळ आकांक्षाने त्याचा हात सोडला नाही म्हणून होते. समाज अनेकदा दुर्बलांना सोडून देण्याचा सल्ला देतो, पण इतिहास तुटलेल्यांना आधार देणाऱ्यांना लक्षात ठेवतो. ही कथा फक्त एक प्रेमकथा नाही, तर समाजाच्या स्वार्थाविरुद्ध एक खरे उदाहरण आहे, ज्यामध्ये एका स्त्रीने शेवटच्या श्वासात आपले संपूर्ण जग सोडून दिले. प्रेमाचे अंतिम सत्य हे नाही की ते एकत्र आहे, तर ते कधीही वेगळे होणार नाही. जीवन असो वा नसो, आकांक्षा आणि विक्रमचे नाते या अंतिम सत्यावर उभे राहिले, जिथे ना शरीराची उपस्थिती आवश्यक होती ना कोणत्याही कागदपत्राचा शिक्का. फक्त एक आत्मा होता जो दुसऱ्याच्या आत्म्याशी बांधलेला होता. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या कथेत भेटूया. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.